नमस्कार, आरती किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज बाजरीच्या पिठाचा डोसा बनवणार आहे. त्यासाठी 1 कपभर मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर याच कपाने मी पाणी घेणार आहे. सुरुवातीला 1 कप पाणी टाकलेलं आहे आणि चमच्यानं गाठी मोडून घ्यायच्या त्याच्या पिठाच्या. तर अशा पद्धतीनं मी पीठ मळून घेणार आहे. तर मी पीठ चाळून घेतलेलं आहे. तुम्हाला जर न चाळता वापरत असताल तर न चाळता पण वापरू शकता. तर थोडं थोडं करत मी असं पीठ मळून घेणार आहे. तर मला इथं 2 कप पाणी लागलेलं आहे. तर मी सुरुवातीला कोथिंबीर टाकली होती, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर. तर त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, ओवा टाकलेला आहे, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी. तर असं झाकून ठेवायचं. तर असं बॅटर तयार झालेलं आहे. 10 मिनिटानंतर डोसा बनवायला घेत आहे मी. तर तव्याला ब्रशनं तेल लावलेलं आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा. तर अशा पद्धतीनं मी पळीने थोडं थोडं बॅटर टाकत आहे. तर गोल आकारामध्ये टाकायचे. तर जास्त पातळ असल्यामुळं इकडं बॅटर वगळं जाण्याची शक्यता असते, म्हणून थोडं थोडं टाकायचे. तर 2 मिनिट झाकण ठेवायचे. 2 मिनिटानंतर एकदम छान डोसा तयार झालेला आहे. तर एकदम छान भाजलेला आहे. तर याच्या कडा उलटण्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं आदर करून घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान डोसा तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व डोसे तयार करून घेणार आहे. तर दुसरा डोसा माझा असा झालेला आहे. पण एकदम छान असा तयार झालेला आहे डोसा. तर आपल्या ह्या साहित्यामध्ये माझे 4 डोसे झालेले आहेत. बघू शकता एकदम छान असे डोसे तयार झालेले आहेत. तर दह्यासोबत किंवा सॉससोबत एकदम चवदार लागतात. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.